सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. मी ओळख करून देतो माझी परत एकदा. मी तन्मय अरविंद भगत, तालुका कृषी अधिकारी अलिबाग. तर आज आपण गोकृपा अमृत कसं तयार करायचं याचं प्रात्यक्षिक घेणार आहोत. तर हा आपल्यासाठी लागणार आहे फक्त 200 लिटरचा आपल्याला एक ड्रम लागणार आहे. गोकृपाचं हे कल्चर आहे, म्हणजे आपण जीवाणू म्हणतो, मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणतो आपण, ते याच्यात आहे. म्हणजे याच्यात हे तुम्हाला खाद्य तयार करून देणार कोणाला, तुमच्या भात शेतीमध्ये किंवा तुमच्या आंब्याच्या बागेमध्ये. तर याच्यासाठी आपल्याला कल्चरमध्ये लागणार ताक एक लागणार आहे आणि आपल्याला गूळ लागणार आहे. तर आपल्याला 200 लिटरचं तयार करण्यासाठी 2 किलोचा गूळ आणि 2 लिटरचं ताक लागणार आहे. तर याचा फायदा काय हे एकदा थोडक्यात मी सांगतो. आपण जेव्हा खतं म्हणजे आपल्या झाडांना खतं टाकतो किंवा आपण भातमध्ये युरिया वगैरे टाकतो, यावर्षी आपल्याला रासायनिक खतांची तुटवडा भासणार आहेत असं सांगण्यात आलेलं आहे. तर यासाठी आपण स्वतःच्या बांधावरती किंवा स्वतःच्याच घरी खत तयार करणार आहोत. आता हे जे खतं वगैरे आहेत आपल्याला मार्केटमध्ये पण विकत मिळतात. अझोटोबॅक्टर, PSB हे 200, त्याची जवळपास 500 ml ची बॉटल आहे, 200 रुपयात पडते. 1 लिटरची बॉटल 200 रुपयात पडते. आणि ही आता तुमच्याकडे 1 लिटरची बॉटल हे आपण फ्रीमध्ये वाटतोय, म्हणजे सर्व शेतकऱ्यांना देतोय. हे आपण आता याच्यापासून 200 लिटर तयार करणार आहोत. म्हणजे विचार करा, 200 रुपयापासून आपण 200 लिटर तयार करतो, म्हणजे 40,000 रुपयाचा एक ड्रम तयार करतो आपल्या बांधावर. आणि आपण हे स्वतः तयार करतोय म्हटल्यानंतर आपल्याला शाश्वती आहे की हे खरं आहे. म्हणजे त्या मार्केटमधून आणणाऱ्या बालकीमध्ये खरं आहे का नाही हे तुम्हाला पण माहीत नाही, दुकानदाराला विकणाऱ्याला माहीत नाही. परंतु याच्यात 100% आपण तयार करतोय, हे आपण बांधावरती तयार करतोय, स्वतः तयार करतोय, त्यामुळे आपल्याला शाश्वती आहे. हे तयार करण्यासाठी आता आपण सर्वप्रथम याच्यात पाणी भरून घेतलेलं आहे. थोडंफार आपण पाणी कमी ठेवलं कारण आपण गुळाचं आपण मिश्रण तयार केलेलं आहे. याच्यात या बादलीमध्ये आपण 2 किलो गुळ मिक्स केलेलं आहे. तर आपण हे पहिले याच्यात टाकून घेऊ. तेच पाणी घ्या करून टाकून. तर आपण आता 2 किलो गुळ याच्यात मिक्स करून टाकलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये ताक टाकून घेऊ 2 लिटर. आता आपण हे जे गूळ आणि ताक टाकलं हे नेमकं काय आहे, तर या जीवाणूंचं खाद्य आहे. हे जे आपण याच्यात टाकणार आहे अन्न खाण्यासाठी हे आपण त्यांना देतो. आणि याच्यात काय आहे तर याच्यात 131 प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत. हे तुम्हाला फक्त खतांच्या व्यवस्थापनासाठीच नाही, कीड रोग व्यवस्थापनामध्ये पण तुम्हाला वापरू शकता. म्हणजे तुम्ही भातामध्ये तर इतकं वरदान ठरणार आहे यावर्षी आहे कोकणासाठी की तुम्ही खाचरामध्ये सोडलं, जिथून आपण पाणी सोडतो त्या खाचरामधून सोडलं हे आपण नॅपसॅक स्प्रेअरद्वारे, तर तुम्हाला नक्कीच उत्पन्नात वाढ दिसणार याच्यात. तर आपण हे पण आता कल्चर पण टाकून घेऊ. आता हे जीवाणू आहेत ना, याच्यातलं अन्न खाऊन ते मल्टिप्लाय होणार, म्हणजे त्याची संख्या वाढणार आहे. आता याचं साधारण 7 दिवसानंतर हे पूर्ण गोकृपा अमृत जे प्युअर कल्चर आहे तुमचं तयार होईल 7 दिवसानंतर. म्हणजे तुम्ही वापरू कधी शकता हा प्रश्न पडला असेल तर तुम्ही 1 महिन्यापर्यंत हे वापरू शकता. पण त्यानंतर काय, जर तुम्हाला समजा आत्ता बनवून ठेवला, तुम्हाला 2 महिन्यानंतर वापरायचं आहे, तर त्यानंतर 1 महिना झाल्यानंतर तुम्ही त्यात 1 किलो गूळ टाकायचा आणि 1 किलो ताक टाकायचं. दर महिन्याला 1 किलो गूळ 1 किलो ताक, त्याचं खाद्य तयार होते, ते म्हणजे खाद्य मिळतं त्याला आणि त्यापासून ते परत मल्टिप्लाय होतं. अशा प्रकारे आता हे 7 दिवसानंतर तयार होईल. बाकीच्या शेतकऱ्यांनी पण त्यांच्या घरी हे तयार करा. किती सोपी पद्धत आहे, त्याला काही जास्त वेगळं काही लागते का तुम्हाला? सोपं आहे, करायला पण सोपं आहे, पण फायदा पण त्याचा भरपूर आहे. आता हे 7 दिवसानंतर प्रत्येकाने 1-1 लिटर बॉटल इथून घेऊन जायची आणि आपल्या घरी तयार करू शकतो. हे सकाळी 1 मिनिट आणि संध्याकाळी 1 मिनिट 7 दिवस पूर्ण ढवळायचं. त्याला भोवऱ्यावस तर आणि घड्याळ्या काट्या दिशेनं असं, घड्याळ्या काट्या ज्या दिशेने फिरतो त्या दिशेनं असं ढवळायचं. महत्वाचं हे ड्रम जो आहे हा आपल्याला सावलीच्या ठिकाणीच ठेवायचा आहे. सावलीचा होती म्हणून आपण आणि सावली ठेवून ह्याला वर फडका बांधायचा. स्वतः कापड पूर्ण बंद नाही ठेवायचं, आपलं थोडंसं हवा नाही लावायचं, त्याला फडका बांधायचं.